नमस्कार, कुकिंग फॅशन या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण स्ट्रीट स्टाईल व्हेज मसाला सँडविच कसं बनवायचं ते बघणार आहोत। सर्वात प्रथम आपण सँडविच मसाला जो आहे तो बनवून घेऊयात। तर या ठिकाणी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती लो करायची आहे। त्यानंतर इथं 2 चमचा जिरं घेतलेलं आहे, 1 चमचा काळी मिरी घेतलेली आहे, त्यानंतर 1 चमचा कच्ची बडीशेप घेतलेली आहे आणि अर्ध चक्री फूल घेतलेलं आहे। तर हे सगळं आपल्याला लो गॅसवरती थोडासा हलकासा याचा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे। या ठिकाणी 2 मिनिटं मसाले चांगले भाजून झालेले आहेत, यातून हलकासा सुगंध येतोय। आता गॅस बंद करायचा आणि मसाले पूर्णपणे थंड करून घ्यायचे। या ठिकाणी भाजून घेतलेले मसाले थंड झालेले आहेत। आता हे मिक्सर मध्ये काढून घ्यायचे आपल्याला। यामध्ये टाकायचं आपल्याला 1 चमचा काळं मीठ, त्यानंतर अर्धा चमचा सुंठ पावडर आहे, अर्धा चमचा हिंग आहे आणि 2 चमचे आपल्याला मीठ घालायचे। आता हे मिक्सर मधून आपल्याला बारीक वाटून घ्यायचे। अशा पद्धतीने आपला हा जो मसाला आहे तो बारीक झालेला आहे। हे तुम्ही बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। याला तुम्हाला फ्रीज मध्ये ठेवायची काही गरज नाही। 4 ते 5 महिने आरामात हा मसाला राहतो। आता आपण सँडविच साठी लागणारी बटाट्याची भाजी जी आहे ती बनवून घेऊयात। या ठिकाणी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचे। तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये टाकायची आपल्याला मोहरी, जिरं, त्यानंतर थोडीशी हळद घालायची, आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घेतली आहे। कढीपत्ता 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। त्यानंतर 7 ते 8 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर या ठिकाणी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, काश्मीरी मिरची पावडर आहे। त्यानंतर धने पूड आहे। हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपल्याला या ठिकाणी बटाटे टाकायचे आहेत। इथे मी उकडून घेतलेले 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि मॅश केलेले। मटार घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घालायचे आणि कोथिंबीर आणि थोडंसं आपल्याला लिंबाचा रस पण यामध्ये घालायचा। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। या ठिकाणी आपण सँडविचसाठी जी चटणी लागणार आहे ती बनवूयात। त्यासाठी या ठिकाणी मी 1 मोठी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे, 10 ते 12 हिरव्या मिरच्या तिखट बघून घ्यायच्या आहेत। त्यानंतर 6 ते 7 लसूण पाकळ्या आहेत, कढीपत्त्याची पानं आहेत, त्यानंतर मीठ। या ठिकाणी आपल्याला ब्रेडचा 1 स्लाइस घ्यायचा आहे, याची कन्सिस्टन्सी जी आहे ती मेंटेन करण्यासाठी। त्यानंतर 1 आईस क्यूब घ्यायचा आहे आपल्याला याचा कलर मेंटेन करण्यासाठी। त्याचप्रमाणे तुम्ही पालकाची पानं जी आहेत ती पण घेऊ शकता, पण या ठिकाणी माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत त्यामुळे मी घेतली नाहीत। तुम्हाला जर आवडत असेल तर पालकाची पानं पण तुम्ही घेऊ शकता। या ठिकाणी 1 चमचा आपल्याला सँडविच मसाला घ्यायचा आहे, आपण जो आत्ता बनवला होता तो, आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचे आणि बारीक आपल्याला वाटून घ्यायचे। हे या ठिकाणी आपली चटणी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी अशा पद्धतीनं। आता आपली चटणी रेडी आहे, मसाला तयार आहे, त्यानंतर बटाट्याची भाजी पण तयार आहे। आता आपण सँडविच बनवायला घेऊयात। या ठिकाणी ब्रेडचा 1 स्लाइस घेतलाय, याला बटर लावायचे किंवा तूपही तुम्ही लावू शकता। व्यवस्थित सगळीकडे लावायचं आहे। त्यानंतर चटणी लावायची। आता चटणीवरती आपल्याला ही जी बटाट्याची भाजी आहे ती लावायची आहे। व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायची आहे व्यवस्थित पसरून घेतली आहे। आता आपल्याला कांदा टाकायचा आहे यावरती। कांदा
व्यवस्थित पसरून घेतला की यावरती आपल्याला जो सँडविच मसाला आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर परत एक स्लाइस घ्यायची आपल्याला, सेम प्रोसेस करायची. बटर लावायचे, बटर किंवा बटर व्यवस्थित लावून झालं की चटणी टाकायची यावरती. चटणी पण व्यवस्थित पसरून घ्यायची आहे. चटणी व्यवस्थित लावून झाली की आपण जी चटणी लावलेली बाजू आहे ती यावरती टाकायची आहे. पुन्हा सेम प्रोसेस, या ठिकाणी बटर लावायचे. त्यानंतर चटणी व्यवस्थित लावून झाली की यावरती आपल्याला टोमॅटोचे जे स्लाइस आहेत ते ठेवायचे. त्यानंतर थोडासा सँडविच मसाला, कॅप्सिकम टाकायची आपल्याला, सिमला मिरची, पुन्हा थोडासा मसाला जो आहे सँडविच मसाला तो टाकायचा आहे. आणि आता चीज टाकायचं यावरती. चीज टाकून झालं की परत एक स्लाइस घ्यायचं आपल्याला, यावरती लावायचं आपल्याला बटर. त्यानंतर चटणी. याचं सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारे आपलं सँडविच जे आहे ते रेडी झालेलं आहे ग्रिल करण्यासाठी. तर ग्रिल कसं करायचं ते बघूया. या ठिकाणी मी सँडविच ग्रिलर घेतलेला आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही आपला जो साधा तवा असतो पोळीचा त्या तव्यावरती केलं तरी चालेल. फक्त वरतून त्याला तुम्हाला प्रेशर थोडंसं द्यायला लागेल. एक प्लेटच्या साहाय्यानं थोडंसं प्रेशर द्यायचं त्याच्यावरती. या ग्रिलरला थोडंसं आपल्याला तूप लावायचे आणि वरून थोडंसं परत बटर लावून घ्यायचे. आता जर तुमच्याकडे ग्रिलर नसेल तर सेम असं तव्यामध्ये ठेवायचे आणि वरतून फक्त एका प्लेटच्या साहाय्याने तुम्हाला प्रेशर द्यायचे अशा पद्धतीनं. आता या ठिकाणी हे बंद करून घ्यायचं, बटन ऑन करायचं. आपण चेक करू, स्विच बंद करायचं. या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपलं सँडविच आहे ते व्यवस्थित क्रिस्पी झालेलं आहे. आता सर्व करूयात आपण. या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपलं सँडविच खूप छान पद्धतीनं तयार झालेलं आहे. मस्त, अतिशय सुंदर दिसत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.